महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. छात्रों की गुंज कार्यक्रमासाठी राहुल गांधी पुण्यात थोड्याच वेळात तरुणाईशी संवाद साधणार. पुण्यातील SSPMS ग्राउंडवर कार्यक्रमाचं आयोजन. काँग्रेसच्या छात्रों की गुंजला भाजपकडून वंदे मातरम कार्यक्रमाने प्रत्युत्तर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सामूहिक वंदे मातरम गायनाचं आयोजन. राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधी प्रतिबंधात्मक आदेश. विद्यापीठ वसतिगृह परिसरात राजकीय नेत्यांना मज्जाव. पुढील 4 दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार. राहुल गांधींच्या छात्रों की गुंज कार्यक्रमावरून राजकारण तापलं. पैसे देऊन विद्यार्थी आणले जात असल्याचा भाजपचा आरोप. पेड कॅम्पेन राबवलं जात असल्याचा टोला. तर फेक व्हिडिओ पसरवण्यात भाजपचा हातखंडा. सतेज पाटील यांचा पलटवार. पुण्यात काँग्रेसनं ठरवून गोंधळ घातला. पुण्यातील राडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप. काँग्रेसच्या कार्यक्रमाला येण्यासाठी पैसे दिले. नवनाथ बन यांनी पुराव्यासह आरोप केल्याचंही विधान. राहुल गांधी देशाचे नागरिक नाहीत का? कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा कसली करता? अभाविपच्या गोंधळावरून राऊतांचा हल्लाबोल. राहुल गांधी लोकप्रिय नेते, पैसे देऊन माणसं आणण्याची गरज नाही. राऊतांचं भाजपला प्रत्युत्तर. राज्यातील अंगणवाडीत मुलांना निकृष्ट शालेय पोषण आहाराचा पुरवठा. झी24 तास हाती पोषण आहाराच्या नमुन्यांचा अहवाल. पोषण मुलांचं की ठेकेदारांचं? सवाल उपस्थित. मुख्यमंत्र्यांकडून झी24 तासच्या बातमीची दखल. पोषण आहार टेंडर प्रकरणाची सखोल चौकशी करणार. दोषींवर कठोर कारवाई करण्याचीही ग्वाही. नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दांडी. शिंदेंच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. गेल्या आठवड्यातही विकास प्रकल्पाच्या ऑनलाईन लोकार्पण कार्यक्रमात शिंदेंची अनुपस्थिती ठरली होती चर्चेचा विषय. आपण कायद्याच्या चौकटीत राहून शिवसेनेबाबत निर्णय दिला. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. युक्तिवाद म्हणजे कोर्टाचा निर्णय नसतो. राऊतांना टोला. सोन्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ. सोन्याच्या भावात 2,300 रुपयांची वाढ, तर चांदीचा भाव 2,56,500 रुपयांवर. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महाराष्ट्र 24 तास या आमच्या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात राहुल गांधींच्या बातमीने करूयात. काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज या कार्यक्रमाला पुण्यातील SSPMS ग्राउंडवर थोड्याच वेळात सुरुवात होते. या कार्यक्रमातून राहुल गांधी तरुणांशी संवाद साधणार आहेत. मात्र कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि अभाविपमध्ये तुफान राडा झाल्यानं या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. त्यातच भाजपकडून या कार्यक्रमात पैसे वाटपाचे आरोप काँग्रेसवर करण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारावर राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष आहे. दरम्यान काँग्रेसच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला भाजपकडून वंदे मातरम कार्यक्रमानं प्रत्युत्तर देण्यात आलंय. वंदे मातरम कृती समितीच्या वतीनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सामूहिक वंदे मातरम गायनाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांची विशेष म्युझिकल सुद्धा असणार आहे. एकीकडे राहुल गांधी कार्यक्रमस्थळी पोहोचत असताना दुसरीकडे वंदे मातरम कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज या कार्यक्रमाला थोड्याच वेळात SSPMS या मैदानात सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे या कार्यक्रमाला उत्तर म्हणून भाजपने वंदे मातरम या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. काही म्युझिकल इथे असतील, काही सादरीकरण तिथे होणार आहे. आणि राहुल गांधींच्या या सभेला कार्यक्रमाला एक प्रकारे या कार्यक्रमातून वंदे मातरमच्या माध्यमातून उत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर छात्रों की गुंज नसून पैसों की गुंज असल्याचा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेला आहे. पैसे देऊन लोक आणली जात आहेत. हा पैसा कुठून आणला याची चौकशी झाली पाहिजे, अशी सुद्धा मागणी नवनाथ बन यांनी केलेली आहे. राहुल गांधींच्या या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला जोरदार राडा अभाविप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळाला आणि त्यावरून राजकीय प्रत्यारोप अजूनही सुरू आहेत.
याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आता आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, अवघा काही वेळ आता शिल्लक आहे राहुल गांधींच्या कार्यक्रमाला सुरुवात होण्यासाठी. आता नेमकी जिथे कार्यक्रमाची तयारी करण्यात आलेली आहे तिथे काय स्थिती आहे, कसा प्रतिसाद आहे लोकांचा, विद्यार्थ्यांचा? इथे रस्त्यावरती प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतो. आपण बघू शकतो चौपानी सगळे विद्यार्थी आहेत. सगळे विविध शाळा कॉलेजमधून आलेले अगदी बसेस भरून ही सगळी मंडळी इकडे येत आहेत. कार्यक्रम स्थळी जात आहेत. चारी बाजून प्रत्येकाच्या हातात राहुल गांधींचा मुखवटा ज्याला आपण मास्क आहे आणि ते सगळे राहुल गांधींच्या घोषणा देऊन या कार्यक्रमस्थळी जाताना दिसत आहे. काही वेळातच इथं राहुल गांधींचं आगमन होईल. ते पहिल्यांदा शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करतील, त्यानंतर डायरेक्ट स्टेजवर जातील. तोपर्यंत इथली गर्दी अशी आपल्याला आणखीन वाढताना दिसते. म्हणजे सुरुवातीला वाटलं होतं 4 वाजता गर्दी नाही, पण आता गर्दी प्रचंड वाढलेली आहे. आतलं ग्राउंड अगदी खचाखच भरलेलं आहे आणि बाहेरही सगळी मंडळी, जागा नसल्यामुळे ही सगळी मंडळी इकडं रस्त्यावर उभा आहे आणि ही सगळी राहुल गांधींची वाट बघतायत. साधारण 15-20 मिनिटात राहुल गांधी इकडे येतील असं इकडचं VIP सांगितलं जाते. VIP रोज सगळे आत्ता इकडून येणं जाणं सुरू आहे, पण काही वेळात इकडलं VIP मोमेंट सुरू झाल्यानंतर इकडली वाहतूक बंद केली जाईल. मी किमान अजून 15 मिनिटं तरी लागतील असं इथलं सध्याचं चित्र आहे. पण लोक अजूनही येण्याचं सुरूच आहे. बघा सगळ्या बसेस खाली होत आहेत. सगळं चोरी बाजूने अगदी गच्च भरलेली आहे पब्लिक. आतमध्ये जागा नसल्यामुळे ही सगळी मंडळी आणि सगळ्यांना एकच उत्सुकता आहे कधी राहुल गांधी येतात आणि त्यांची एक छबी आपल्याला पाहता यावी यासाठी ही सगळी गर्दी आहे. पण तिकडे विद्यापीठात आपल्याला माहिती आहे भाजपने वंदे मातरम सामूहिक गायन करून या कार्यक्रमाचा निषेध सुरू केलेला आहे. मग एकूणच पुणे शहरातलं वातावरण जे आहे, म्हणजे जेव्हा अमित शहा आले होते तेव्हा काँग्रेसने आंदोलन केलं होतं. यावेळेस भाजपने आंदोलन केलं नाही, पण वंदे मातरम गाऊन काँग्रेसचा निषेध इकडे केल्याचं पाहायला मिळतंय. आतमध्ये प्रचंड गर्दी आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांना पाहण्यासाठी काँग्रेसने सगळे राज्यभरातले पब्लिक इथं आणलेले विद्यार्थी आहेत, महिला आहेत, युवक आहेत, सगळे पदाधिकारी. जिथे छात्रों की गुंज हा कार्यक्रम होतोय तिथे नेमकी काय तयारी आहे, कशी गर्दी आहे ती आपण बघितली आहे. तर या कार्यक्रमाला भाजप आता उत्तर देतोय वंदे मातरम या कार्यक्रमाने. राहुल गांधींचा कार्यक्रम होतोय तिथून चंद्रकांत यांनी आपल्याला माहिती दिली. तर जिथे आता भाजपचा वंदे मातरम कार्यक्रम होतोय तिथून आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत आहेत. तर निलेश, वंदे मातरम या कार्यक्रमाचं स्वरूप नेमकं काय आणि राहुल गांधींच्या या कार्यक्रमाला काउंटर कशा पद्धतीनं केलं जात आहे? खरं तर छात्रों की गूंज हा कार्यक्रम जो आहे तो काँग्रेसने या ठिकाणी घेतलेला आहे. मात्र त्याला उत्तर देण्यासाठी आता भाजप सुद्धा पुण्यामध्ये कार्यक्रम घेतला आहे. भाजपने वंदे मातरम या गाण्याचं आयोजन करून या ठिकाणी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने काँग्रेसने तरुणींना या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलंय, तर दुसरीकडे जर बघितलं तर भाजपने तर तरुणांना या ठिकाणी कार्यक्रमात बोलवले आपल्याला पाहायला मिळत आहे. या पुण्यातील विद्यापीठ परिसरामध्ये ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तरुण जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी राहुल गांधी हे कार्यक्रमाला दाखल होतील त्याच वेळी या ठिकाणी वंदे मातरम या गीतांचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. सेम टायमिंगला या ठिकाणी कार्यक्रम जो आहे तो सुरू होणार आहे. त्यामुळं भाजपकडून या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यक्रमाला प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी विद्यापीठ परिसरामध्ये वंदे मातरम गीतांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीने त्या ठिकाणी युवतींना बोलावण्यात आलेलं आहे त्याच धर्तीवर या ठिकाणी भाजपने तरुणांना या ठिकाणी या गाण्याच्या माध्यमातून बोलावलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. राहुल गांधी ज्या स्टेजवर भाषणाला सुरुवात करतील त्याच वेळेस या ठिकाणी विद्यापीठ परिसरामध्ये भाजपकडून या ठिकाणी गाण्यांचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे. राष्ट्र की सम्मान में या गाण्याला या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. काँग्रेसचा कार्यक्रम सुरू होताच या ठिकाणी भाजप सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आहे जो सुरू करणार आहे. निलेश, छात्रों की गुंज या कार्यक्रमातला कसा प्रतिसाद मिळतोय ते दृश्यांमधून आपण बघितलं. भाजपच्या कार्यक्रमाला कसा प्रतिसाद मिळतोय, किती विद्यार्थी तिथे तरुण जमा झाले आहेत आता? या ठिकाणी जर बघितलं तर पुणे शहरातले जे पदाधिकारी आहेत आणि तरुण जे आहेत ते मोठ्या संख्येने आता या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यांना एक मेसेज देण्यात आलेला आहे. ज्यावेळेस राहुल गांधी स्टेजवर येतील त्याच वेळेस आपण या ठिकाणी विद्यापीठ परिसरामध्ये हा कार्यक्रम सुरू करू. आणि अनेक विद्यार्थी जे आहेत ते आता या कार्यक्रमाला या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं
पुण्यामध्ये 2 मोठे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात. काँग्रेसचा जो आहे तो छात्र की सन्मान में कार्यक्रम पाहायला मिळतोय, तर भाजपचा या ठिकाणी राष्ट्र की सन्मान में वंदे मातरम हा कार्यक्रम जो आहे तो पाहायला मिळणार आहे. म्हणून त्यामुळे पुण्यामध्ये 2 मोठ्या पक्षांचे 2 कार्यक्रम हे वेगवेगळ्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. सौरभ, ठीक आहे, तर आपण बघितलं की भाजपचा वंदे मातरम हा कार्यक्रम आता सुरू होतोय थोड्याच वेळात आणि राहुल गांधीच्या छात्रों की गुंज या कार्यक्रमाला प्रतिउत्तर म्हणून भाजपकडून या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आपण परत एकदा चंद्रकांत फुंदे यांच्याकडे जाणार आहोत आणखी अपडेट्स घेण्यासाठी, पण त्यापूर्वी अन्य काही बातम्या या सगळ्या घडामोडींसंदर्भात सुद्धा आपण बघणार आहोत. छात्रों की गुंजला वंदे मातरमनं उत्तर दिलं जातं. आपण परत एकदा निलेशकडे जाऊयात. ते आता पुण्यात भाजपचा जिथे वंदे मातरम कार्यक्रम होतोय तिथून आपल्या सोबत आहेत. निलेश, साधारण आता किती तरुण आणि कार्यकर्ते जमलेले आहेत भाजपचे या कार्यक्रमासाठी आणि सुरुवात कार्यक्रमाची नेमकी कशी होणार आहे? खरं तर या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती राष्ट्रगीत आणि वंदे मातरम म्हणूनच होणार आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर अनेक तरुण जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यांना एक मेसेज देण्यात आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी आता कार्यक्रमाला येताय, नेमकं कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार, तुम्हाला काय मेसेज देण्यात आलेला आहे? आम्ही सर्व युवक पुणे शहरातले आज संपूर्ण वंदे मातरम म्हणण्यासाठी आज पुणे विद्यापीठामध्ये उपस्थित राहिलो आहोत. तुम्ही जसं बघत असाल तसं तुमच्या मागे हजारो युवक इथे जमलेले आहेत आणि अजूनही पूर्ण शहरामधले युवक प्रश्न असा उपस्थित होतो की राहुल छात्र कार्यक्रम आहे तो तिकडं जातो, तर इकडं भाजपचा जे कृती समिती आहे वंदे मातरम त्यांचा या ठिकाणी कार्यक्रम केला जातो. मग कुठेतरी काँग्रेसच्या कार्यक्रमाला प्रतिउत्तराचा प्रयत्न आहे का? हा नाही, हा कोणत्या पक्षाचा कार्यक्रम नाहीये. युवाची आवाज म्हणजे पूर्ण तर काही तरुण हे आता भाजपचा जिथे कार्यक्रम होतोय वंदे मातरम त्या दिशेनं निघालेले आहेत. त्यांच्या मनात नेमकं काय, त्यांची काय भूमिका आहे ती आता आपण ऐकलेली आहे. तर 2 दृश्य आपण बघतोय. जेव्हा राहुल गांधी यांचं पुण्यात आगमन झालं तेव्हा काही काँग्रेस नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं. महात्मा फुले यांची एक प्रतिमा सुद्धा राहुल गांधी यांना देण्यात आलेली आहे. पुण्यात काँग्रेसचा छात्रों की गुंज हा कार्यक्रम होतोय, तर दुसरीकडे त्याच भागात म्हणजे पुणे विद्यापीठ परिसरात भाजपचा वंदे मातरम हा कार्यक्रम होतोय. म्हणजे छात्रों की गुंजला वंदे मातरमनं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय. काही दिवसांपूर्वीच 15 ऑगस्ट या दिवशी वंदे मातरम संदर्भात सोनिया गांधी यांच्यावर भाजपने काही आरोप केलेले होते. पूर्ण वंदे मातरमला काँग्रेसचा सोनिया गांधींचा विरोध आहे असा सातत्यानं आरोप भाजपकडून केला जात होता. आणि त्यानंतर जाणीवपूर्वक आता काँग्रेसच्या या कार्यक्रमाला उत्तर देण्यासाठी वंदे मातरम या कार्यक्रमाचं आयोजन भाजपकडून करण्यात आले. ज्या हॉटेलमध्ये आता राहुल गांधी हे मुक्कामी आहेत आणि तिथून ते कार्यक्रमस्थळी रवाना होणार आहेत, तिथून आपले प्रतिनिधी कैलास पुरी आपल्या सोबत आहेत. कैलास, साधारण किती वेळ राहुल गांधींना कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी काय हालचाल बघायला मिळते? काही वेळापूर्वीच इथं पोलिसांची हालचाल जी आहे ती पाहायला मिळत आहेत. जवळपास 2 तासाहून अधिक काळ झालं राहुल गांधी या हॉटेलमध्ये आलेले आहेत. त्यांनी स्थानिक नेत्यांशी त्याचबरोबर राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी या ठिकाणी बैठकही घेतलेली आहे. आता उत्सुकता जी आहे ते राहुल गांधी कार्यक्रमामध्ये नेमकं काय बोलणार त्याकडे आहे. मात्र त्यापूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते जमा झालेले आहेत. अगदी काही अंतरावरच छात्रों की गुंज हा राहुल गांधी यांचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे वेळ जो आहे तो कमी लागणार आहे कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी. त्यामुळे अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये राहुल गांधी इथून कार्यक्रम स्थळी निघतील अशी सध्याची स्थिती आहे. पोलिसांनी या ठिकाणी जे नागरिक आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांना बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे. पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. एकूणच राहुल गांधी 2 तासाहून अधिक काळ झालं या ठिकाणी हॉटेलमध्ये आहेत, नेत्यांशी चर्चा केलेली आहे आणि अगदी काही वेळामध्ये राहुल गांधी जे आहेत ते कार्यक्रमस्थळी जे आहेत ते रवाना होणार आहेत. नेमकं राहुल गांधी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते हॉटेलमध्ये सुद्धा जमा झालेले आहेत, हॉटेल परिसरामध्ये सुद्धा जमा झालेले आहेत. राहुल गांधी यांची एक झलक मिळावी यासाठी हे कार्यकर्ते जे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी थांबलेले आहेत.
आता लवकरच राहुल गांधी जे आहेत ते कार्यक्रम स्थळी रवाना होणार आहे. बरोबर. आणि आपल्याला बघायचं की किती वेळात ते निघतात. पण आता जिथे हा कार्यक्रम होतोय त्या भागातून आपले प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आता छात्रो की गुंज या कार्यक्रमाची तयारी तर अर्थात पूर्ण झालेली आहे आणि आता नेमकं कोण कोण तिथे उपस्थित आहे. चंद्रकांत, आत्ता इथं जे राहिलेले VIP मंडळी आहेत, जे हॉटेलवर राहुल गांधींच्या भेटीसाठी थांबली होती, ते एक एक करून आता VIP गेटमधून यायला सुरू झालेले आहे. आणि काही जी मुलं आहेत शाळेतली बघा, सगळ्या शाळकरी मुली इथून आता बसेसमधून बसून जे आणलं जातं आहे त्यांना प्रत्येकाच्या हातात राहुल गांधींचं मास्क आहे. म्हणजे काँग्रेसने या छात्रो की गुंज या प्रोग्रामसाठी तयारी किती केली आहे अगदी स्पष्ट आहे. शाळेतल्या त्यांच्या टीचर त्यांना एका लाईनीत घेऊन जाताना दिसत आहे. म्हणजे काँग्रेसने जे भाजपने जो आरोप केला आहे, मुलं अगदी बसेस भरून भरून आणलंय, ते इकडं म्हणजे सगळ्या बस भरून इकडं रिकाम्या होतात. सगळ्या विद्यार्थिनी कुठल्या कॉलेजच्या आहेत, कुठल्या शाळेच्या आहेत, ही सगळी मंडळी राहुल गांधींच्या प्रोग्रामच्या ठिकाणी जाताना दिसत आहे. 3 गेट आहेत, एक महिला गेट, एक ओपन एंट्री तिकडनं म्हणजे सगळी यूथ, यंगस्टर, जेंट्स सगळी मंडळी आणि एक VIP गेट, असे 3 गेट 3 वेगवेगळ्या ठिकाणी ही सगळी गर्दी खचाखच ग्राउंड भरताना दिसते. आणि त्यामुळं आता ग्राउंड भरलेलं आहे आणि तिथं अगदी रॅपर मंडळी तिथल्या तरुणाईची जमलेली आहे ते मंडपामध्ये, स्टेजच्या आजूबाजूला त्यांना अगदी ज्याला आपण वातावरण निर्मिती म्हणू ते सगळं आतमध्ये सुरू आहे. सगळेजण वाट बघतात राहुल गांधींची, राहुल गांधी कधी येतात. साधारण सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी 15 मिनिटामध्ये ती हॉटेलवरून निघतील आणि हॉटेल इथून बाजूलाच आहे, फार नाही, म्हणजे अगदी 50-100 मीटरच्या अंतरावरती हॉटेल आहे. इथं आल्यानंतर ते राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार करतील आणि डायरेक्ट स्टेजवर एंट्री मारतील आणि त्यानंतर होईल छात्रो की गुंज. हे बघा, ही सगळे ऐकण्यासाठी सगळे विद्यार्थ्यांनी सगळे घोषणा देऊन येत आहेत. आपल्याला माहिती आहे पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे म्हणून सावित्रीबाई फुले विद्यापीठ ही सगळी मंडळी आणि तिकडे भाजप त्याच विद्यापीठात राहुल गांधींच्या या प्रोग्रामला प्रत्युत्तर म्हणून सामूहिक वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. एकूणच दोन्ही बाजूनी अगदी जोरशोर तयारी सुरू आहे. काँग्रेसनी प्रचंड गर्दी इथं जमा केलेली आहे, अगदी राज्यभरातून, विविध शाळा कॉलेजातून. म्हणजे सुरुवातीला वाटलं होतं गर्दी होईल की नाही, पण प्रचंड गर्दी झालेली आहे. महिलांचा भरणा जास्त आहे, आवर्जून ठरून महिला आणल्या गेल्यात, इकडं विद्यार्थिनी आणल्या गेल्यात. तीच ही गर्दी आपल्याला तर रस्त्यावर बघायला मिळते. आतमध्ये कदाचित जागा नाही मिळाली तर बाहेर स्टेजवर स्क्रीन लावलेत आजूबाजूला, तिकडेही सगळी रस्त्यावर. चंद्रकांत, या कार्यक्रमासंदर्भात आणखी माहिती आम्हाला तुमच्याकडून घ्यायची आहे, पण तोपर्यंत एक अपडेट आहे आणि काही प्रतिक्रिया ज्या प्रेक्षकांपर्यंत आधी आम्ही पोहोचवतो आणि त्यानंतर पुन्हा तुमच्याकडे येतो. तुम्ही सोबत राहा. राहुल गांधींच्या छात्रो की गुंज या कार्यक्रमासाठी खासदार प्रणिती शिंदेंसह अनेक महिला कार्यकर्त्या आणि विद्यार्थी पुण्यात दाखल झालेत. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांनी. पाहूयात. इथं प्रत्येक नेते आपापल्या गावावर कार्यकर्ते घेऊन यायला सुरुवात झालेली आहे. हे सगळे सोलापूरचे मंडळी आहे. हे बघा, सगळे प्रणितीताई शिंदेचे आपापल्या शक्ती. कुठून आले तुम्ही सगळे? कुठून आले? तुम्हाला दिसत आहे की ॲटमॉस्फिअर, वातावरण एकदम चार्ज आहे, इलेक्ट्रिफाईंग आहे. आमच्या सोलापूरच्या लेकी पण या ठिकाणी आल्यात आणि आम्ही आता वाट पाहतोय की कधी राहुलजी स्टेजवर येतील आणि धूम मचाव. सगळे आमची हे आमच्या भगिनी, आमच्या मुली आल्यात, ताई विजय नेतृत्वाखाली सगळे आल्यात. खासदार प्रणिती शिंदे यांच्या 500 विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. सर्व कॉलेजचे बघून प्रणितीताई सोलापूरचे खासदार आहेत. आपल्याला माहिती आहे सुकुमार शिंदेच्या कन्या इथं वातावरण निर्मिती करण्यासाठी, एका अर्थाने शक्ती करण्यासाठी हे सगळे सोलापूरच्या महिला मुलींना घेऊन इकडे आलेले आहेत. जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुंदे, मीडिया, पुणे. तर पुण्यातील राहुल गांधींच्या छात्रो की गुंज कार्यक्रमापूर्वी रात्री काँग्रेस आणि अभाविपमध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला. हमने कहा है जो तुम भी कहो. हिंदुस्तानी, हिंदुस्तानी, हिंदुस्तानी.
पुण्यातील राहुल गांधींच्या छात्रों की गुंज कार्यक्रमापूर्वी रात्री काँग्रेस आणि अभाविपमध्ये राडा पाहायला मिळाला. अभाविप आणि NSUIच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कार्यक्रमाआधी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींना डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसनं केला. तर दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळले. विद्यार्थिनींना जबरदस्ती आरोप करण्यासाठी भाग पाडल्याचं अभाविपनं म्हटलंय. यासह युवक काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोपही अभाविपनं केला. यातल्याच 2 किरकोळ जखमी कार्यकर्त्यांना शेजारच्याच संचेती हॉस्पिटलमध्ये भरती केलं असता काँग्रेस नेत्यांची फौज तिकडेही पोहोचली. एकूणच काय तर राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच राडेबाजी झाल्यानं दोन्ही बाजूंनी पुन्हा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चढू लागल्या. मी जेव्हा जातो तेव्हा परमिशन नाही जायचं हे जायचं बोलतात. जेव्हा आम्ही त्या मुलीचं नाव सांगतो की ही मुलगी तुमच्या हॉस्टेलमध्ये आहे, आम्हाला 15-20 मिनिटं जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व विद्यार्थी इथून जाणार नाहीत. कारण ही तर हुकुमशाही आहे आणि हे बीजेपीने पाठवलेले गुंड आहेत आणि हे प्लॅनिंग करून पूर्ण केलेली आहे. त्यामुळे कठोर कारवाई झालीच पाहिजे. राहुलजी काय म्हणत असतात दररोज आमचे कार्यकर्ते NSUI असेल किंवा युवक काँग्रेस असेल ते अजिबात घाबरणारे नाहीये. पण हे जे वातावरण इथे निर्माण करताय ते अतिशय वाईट आहे. तुम्ही म्हणताय की युवक आपला पुढचा काळ आहे आणि युवकांनाच घाबरवण्याचं काम करतायत. अतिशय खराब आणि खूप वाईट अवस्था इथे आहे. कोंडून ठेवलेलं, तिच्यावर दबाव टाकून तिने जी आधी स्टेटमेंट दिलेली हॉस्टेलच्या विरोधात ती बदलायला सांगितली, प्रेशर आणलं आणि मग तिथे पोलिसांनी लाठीचार्ज केला, आमच्या काही लोकांवर मारहाण केली. राहुल गांधींनी कालच्या राड्याची माहिती घेतलेली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांनी माहिती घेतली. आपण आपलं काम करत राहायचं अशा सूचना राहुल गांधींनी यावेळी केल्याचं कळतंय. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून काल जो राडा झाला NSUI आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याबाबतची माहिती राहुल गांधींनी घेतलेली आहे आणि आपण आपलं काम करत राहायचं अशा सूचना काँग्रेस नेत्यांना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. दरम्यान काँग्रेस रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप भाजपनं केलाय. काँग्रेस कार्यकर्त्यांनीच विद्यार्थ्यांना मारहाण करून ABVPवर खोटा आरोप करत असल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केला. याबाबत कुलगुरूंमार्फत पोलिसात तक्रारही दिल्याचा दावा भाजपनं केलाय. तर भाजप फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. रडीचा डाव खेळलाय म्हणजे स्वतःच आतमध्ये जाऊन धुडगूस घातला, विद्यार्थ्यांना धमकावलं, लाथाबुक्यांनी मारलं आणि आता स्वतःच माध्यमांसमोर येऊन बोंबाबोंब करतायत की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला झाला. या संदर्भातला जो दावे प्रतिदावे जे आहेत हे एक फेक नेरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष ABVP कुठेतरी करत आहे. त्यांच्याजवळ दुसरं काही नाही. त्यांच्या पायाखालची जमीन घसरून गेलेली आहे. या ठिकाणचे उच्च शिक्षण मंत्री इथलेच आहेत आणि ते इथले मंत्री आहेत आणि त्यांच्या शहरामध्ये जर अशा प्रकारची प्रकरणं समोर येत असतील तर अशा चुकीचं फेक नेरेटिव्ह स्थापन करून कुठेतरी या कार्यक्रमामध्ये उपस्थिती कमी राहील असा त्यांचा एक केविलवाना प्रयत्न आहे. मात्र मुलींनी ठरवलेलं आहे त्या कार्यक्रमाला येणारच आहे. परकीय भाषा चालते, मग देशातली इतर भाषा किंवा हिंदी असेल किंवा इतर असेल ती का चालत नाही असा नेहमी एक भूमिका मांडणाऱ्यांवरती आक्षेप घेतला जातो. लिपी तर आपली सारखीच आहे, ती शिकायला किती कष्ट पडणार आहेत मुलांना. जे लोक म्हणतायत की आम्ही मराठी बोलणार नाही त्यांच्या वेळेला तुम्ही का नाही वापरत? ती सक्ती करून दंडात्मक कारवाई करून तुम्हाला वाटतं मराठी शिकतील? तू जर बोलला नाहीस तर मी तुझं मुस्काट फोडीन किंवा खळखटाकची भाषा ही भाषा माझी नव्हे. हयात मुंबईत घालवल्यानंतर, लहानपणीचं शिक्षण मुंबईत झाल्यानंतर त्याही लोकांना असं म्हणावं लागतं हे आपलंच फेल्युअर नाही का? पवारांच्या शाळा आहेत, विखे पाटलांच्या शाळा आहेत, या शाळांमध्ये मधल्या सुट्टीमध्ये मराठी बोललात आपसामध्ये तर दंड होईल असं सांगतात. हे फक्त आणि फक्त राजकारण्यांनी केलेली घाण. ज्यांची टी-शर्ट्सवरती नावं येतात ना प्रायोजक म्हणून, त्या लोकांनी घडवून आणलेल्या गोष्टी आहेत. जेनझीची भाषा खूप चर्चा झाली. त्यांची एक वेगळीच भाषा आहे. त्यांना कुठे भाषेच्या बंधनात आपण अडकवणार आहोत?
की आजोबांच्या वयाच्या नेत्यांना तुम्ही असं बोलता. मग आजोबांच्या वयाचे नेते, त्यांना कळवळा का नाही फुटला 21 लोक जेव्हा मरतात तेव्हा? तू काय आहेस ते माहितीये. तमिळ माणसाशी लग्न केलंस. अरे पण त्याची मुलं मराठी माध्यमात शिकली, तुमची शिकतायत का? टू द पॉइंट विथ कमलेश सुतार. स्पेशल पार्टनर ग्रीन हार्वेस्ट. नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.